शासन केलेलं आहे वर्षा बंगल्यावर आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहेत. अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतो आहे. ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून. दुसरा एखाद्या राज्यात अशा प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय, भारतीय जनता पक्षसुद्धा तडा 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 तापलेला तव्यावरचा वाटाणा उडतो ना, तसे तापलेला तव्यावरच्या वाटाण्यासारखे तडा तडा उडले असते. हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या, ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. पण आता तुम्ही हा जो विषय मांडला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काही विचार करताय? आम्ही त्याच्यावर आता विचार करू, पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे. आम्ही हे ढोंग समोर आणलं आहे. ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिलात, ज्यांच्या पायाशी बसलात, पाय धुतलेत, त्यांच्यावरती हल्ला झाला आहे, ते जखमी झाले. अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे. तिथे अनेक साधू संत अत्यवस्थ आहेत इस्पितळामध्ये. हे तर मुलायम सिंग यादव यांच्यावरची कारवाई आहे. अयोध्या आंदोलनामध्ये मुलायम सिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही. पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं, ते तुम्ही अद्याप विसरलेलं नाही. साधू हत्याकांड घडलं, ते अद्याप विसरलेलं नाहीत. पण त्या साधूंचे शंकराचार्य, सगळ्यांचे शंकराचार्य, त्यांच्यावरती हल्ला होतो आहे आणि तुम्ही गप्पा बसलेला. नाही, पण पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध केलेला आहे. निषेध करावाच लागेल. निषेध का करू नये? हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे. हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे. हा निषेध शिंद्यांसारख्या त्यांच्या राजकीय भक्तांनी पण केला पाहिजे. राम मंदिर प्रकरण असेल, योगींवर वारंवार टीका असेल, यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल, पण ते शंकराचार्य आहेत. आता त्या शंकराचार्यांनाच नोटीस पाठवलं, तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून? जर तुम्ही शंकराचार्य नाहीत, मग त्यांना देशभरामध्ये राज्य अतिथीचा दर्जा का मिळतोय? महाराष्ट्रात दिलेला आहे ना. हे ढोंगी लोक आहेत. बोलिये. सत्ता स्थापनेसंदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या एकूण सगळ्या